पालघर जिल्ह्यातील बोईसरमधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे। बोईसर येथील काटकरपाडा महावीर कुंज जवळ पाण्याने भरलेल्या एका खड्ड्यात 3 चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली। मात्र या दरम्यान एक मुलगा सुदैवाने बचावला आहे। बोईसरमधील गणेशनगर येथील चाळीत राहणाऱ्या 3 चिमुकल्या मुलांचा आंघोळीचा आनंद काळाने हिरावून घेतलाय। बोईसरमधील काटकरपाडा येथील महावीर कुंज इमारती लगत असलेल्या खासगी मालकीच्या मोकळ्या जागेतील पाण्याने भरलेल्या एका खड्ड्यात बुडून 3 मुलांचा मृत्यू झालाय। ही हृदयद्रावक घटना आज शुक्रवारी दुपारी 2च्या सुमारास घडली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। तर या मुलांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मात्र त्यांच्या जोडीला असलेला एक 4था मुलगा मात्र थोडक्यात बचावला असून घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्याला बाहेर काढले आहे। सूरज यादव वय वर्ष 7, धीरज यादव वय वर्ष 11 आणि अंकित गुप्ता वय वर्ष 11 अशी या मृत चिमुकल्यांची नावे आहेत। यातील सूरज यादव व धीरज यादव हे सख्खे भाऊ असून अंकित गुप्ता हा शेजारी राहणारा मुलगा होता। या मुलांना तातडीने बोईसरच्या टीमा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दुर्दैव तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले। त्यांचे शवविच्छेदनासाठी तारापूर येथे नेण्यात आले आहे अशी माहिती मिळाली आहे। बोईसरमधील महावीर कुंज इमारतीच्या लगत असलेल्या खासगी भूखंडावर भरावासाठी मुरुम मातीचे उत्खनन करण्यात आले होते, मात्र उत्खननानंतर निर्माण झालेला खोल खड्डा पावसामुळे पाण्याने भरून गेला होता। स्थानिक मुले नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी याच खड्ड्याजवळ गेली होती, मात्र पाण्याची खोली लक्षात न आल्यामुळे तिघे पाण्यात बुडाले। तर या घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस आणि औद्योगिक अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते। काही वेळाच्या शोधकार्यानंतर तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात त्यांना यश आले। तर या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे। मात्र या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून मुलांच्या कुटुंबियांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तर स्थानिक नागरिकांनी अशा अनधिकृत उत्खनन व पाण्याने भरलेल्या असुरक्षित खड्ड्यांविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। मात्र पालकांनी सुद्धा आपल्या मुलांवर म्हणजे आपल्या छोट्या मुलांवर लक्ष दिले पाहिजे हे या घटनेवरून सिद्ध झालं आहे।